अध्याय 27. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा विनवित से वचना एका श्रोते एकचित्ते जय जयाजी सिद्ध योगी तू तारकाम्मा जगी ज्ञान प्रकाश करणे लागे दिले दर्शन चरणांचे चतुर्वेद विस्तारासे श्री गुरु निरोपिती विप्रांसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा शिष्य विचना ऐकुनी सांगता जरा विस्तारुनी एके शिष्या नामकरणी अनुपम महिमा श्री गुरूंचे किती प्रकारे विप्रांसी श्री गुरु सांगती हितासीने ऐकती द्विजतामसी ननते वादका पत्र देणे ऐसे उत्तर ऐकुनी कानी कोप करीती श्री गुरु म्हणी जैसे तुमचे अंतकरणी तैसे सिद्धी पाहू म्हणती सर्पाची पेटारियासी कोरू जाता मूषक कैसी जैसा पतंग दीपासी करिया आपुला आत्मघात तैसे विप्रमदोन्मत श्री गुरु मूर्ती न ओळखत बळे आपुले प्राण देत दिवान धवत द्विज देखा इतुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्यासी म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकोन गेले सेवक धावून त्या नरांते पाचारून आणिले गुरु सन्मुख गुरु पुसती त्यासी जन्म कवन जातीसी तो वृत्तांत सांगमसी म्हणती पुसती तयवेळी श्री गुरु वचन ऐकोन सांगे आपण जातीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्गरामी तू कृपाळू सर्वाभूती म्हणून या पाचारिले प्रीती आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नमन करी ऐसे कृपाळू परमपुरुष दृष्टी केली सुधारस लोहासी लागता परीस सुवर्ण होता काय वेळ तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी दंड देवोनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक रेखा लंगिरेसी आला नर वाक्यासरसी झाले ज्ञान अनिक तया श्री गुरु म्हणती तयासी कमने कुळी जन्मलासी पतित मने किरातवंशी नाम आपुले वनराखा दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती तयवेळी तिसरी रेखा लंगी म्हणती त्यांसी झाले ज्ञाती स्मृती म्हणे गंगा पुत्र निश्चिती व्यासत तंटी गंगेच्या लंगिता रेखा चौथी म्हणे आपण शूद्र जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंगिता रेखा पांचवेसी झाले ज्ञान अनिकतयासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपुले समोदत्त सहावी रेखा लंगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणून सातवी रेखा लंगिता शन अग्रजाती विप्रापन वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्री अभ्यास मनसी आले विप्रचर्चेसी वाद करी त्यासवे अभिमंत्रोनी विभूती त्यांचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाशली ज्ञानज्योती त्या नरा परियेसा जैसे मान सरोवरास वायस जाता होती हंस तैसा गुरुहस्त स्पर्श पतित झाला ज्ञानराशी नरसिंह सरस्वती जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अज्ञानी लोकमंती नरू तेची जाती अधपाता येणे परिपतितासी ज्ञान झाले अस्मासी वेदशास्त्र सांगेसी मनो लागला तयेवेळी जे आले चर्चेस विप्रभयचकित झाले फार जीवा तुटोनी झाले बधिर हृदय शूळ तात्काळी विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती आमुचे आता काय गती जगज्योती स्वामिया श्री गुरुद्रोही झालो जान धिक्कारले ब्राह्मण तू अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया वेष्टोनिया मायापासी झालो आपण महातामसी नोळखो तुझ्या स्वरूपासी क्षमा करणे स्वामिया तू कृपाळू सर्वाभूती आमुचे दोषनानी चित्ती आम्हा द्यावी उद्दरगती म्हणून चरणी लागती एखादे समय लिलेसी पर्वत करसी तृणासरसी पर्वत पाहसी कोपेसी भस्म होय निर्धारी तूची सृष्टी थापिसी तूची सर्वांचे पोषण करीसी तूची करता प्रळयासी त्रयमूर्ती जगद्गुरु तुझा महिमा वर्णावयासी मती नाही अम्मासी उद्धारावे दिनासी शरणागता वरप्रदा ऐसे विप्र विनविती श्री गुरु त्यासी निरोप देती तुम्ही शोभविला भारती त्रिविक्रम महामुनी अनेक केले बहुत दोषी निंदिले सर्व विप्रांसी पावाल जन्म ब्रह्म राक्षसासी आपुले जोडी भोगावी आपुले आर्जव आपणापासी भोगिजय पुण्य पापासी निष्कृती न होता क्रिया मानसी गती नाही परियेसा श्री गुरुवचन ऐकुनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धारो भवार्णवी म्हणून या विनविती श्री गुरुनाथ कृपामूर्ती त्या विप्रांते निरोप देती ब्रह्म राक्षस व्हाल प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत
तप्त झाली कारण शांतिरूप असाल जाण, जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणवतसा, तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटनता, पुढील वाक्य तुम्हा सांगता उद्धार गती होईल, आता जावी गंगेसी स्थान बरवे बैसावयासी, म्हणून निरोपती त्यासी गेले विप्रते वेळी, निगता ग्रामाबाहेरी हृदयशूल अपरंपारी, जाता शन नदी तिरी विप्र पंचत्व पावले, आपण केल्या कर्मास प्रयत्न नाही अनिकासी, ऐसे विप्र तामसी आत्मघातकी तेची जाणा, श्री गुरु वचन येणे परी अन्यता नव्हे निर्धारी, झाले राक्षस द्विजवरी 12 वर्षी गती पावले, विप्र पाठविले गंगेसी मागे, कथा वर्तली कैशी नामधारक शिष्यासी, सिद्ध सांगे अवधरा पतित झाला महाज्ञानी, जाती स्मरण सप्तजन्मी, पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करुणी, श्रीगुरुशी विनवी पतित भक्तीसी, अज्ञान माया तिमिराशी ज्योती रूप जगद्गुरु, विप्र होतो पूर्वी आपण केवी झालो जातीहीन, सांगावे जी विस्तारुण त्रिकाळ ज्ञान अंतरसाक्षी, जन्मांतरी आपण देख पाप केले महादोष की विरो, दिले विनायक नृसिंह सरस्वती सांगपा, ऐसे वचन ऐकुनी सांगती गुरु प्रकाशन म्हणून, सांगती सिद्धमुनी नामधारक शिष्यासी, म्हणून या सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, पुढील कथा ऐकता नर पतित होय ब्रह्मज्ञानी, ऐसे पुण्यवान कथा ऐकता उद्धार अनाथा पावे चतुर्वेद पुरुषार्था, निश्चयसी जानपा यती श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु, श्री नरसिंह सरस्वती पाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे, मदोन्मत्त विप्रशाप कथन नाम सप्तविशोध्याय, श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु। ओवी संख्या 55। श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु। अध्याय 27 समाप्त झाला।